चांगली बॅटिंग केली मागच्या मॅचमध्ये आणि तोच ठरला आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी. जाऊया मॅचकडे, जिथे सुरुवात होते मॅचला. पहिलं षटक घेऊन येणारा गोलंदाज, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती परेश शेळके पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राईक फलंदाज समाधान वास्कर. AK-47 टीम कुंडेवाल संघाची ही AK-47 आज तलपताना बरसताना पाहायला मिळेल का, ही उत्सुकता लागली आहे कुंडेवाल संघाच्या सर्वच पाठीराख्यांना. पुन्हा एकदा पंचाच्या भूमिकेमध्ये शशी मेहर सर, स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंचाच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर सर. सर्वांची भूमिका आपण पनवेल प्रीमियर लीगमध्ये पाहिली आहे. मोठमोठीची ती स्पर्धा असते ना, त्या वेळेला हे त्रिकूट आणि NR पॅनल आपल्याला भरपूर वर्षापासून पाहायला मिळतं आहे. तुल्यबल लढतींसाठी ही भूमिका त्यांची राहिलेली आहे. अगदी शांतपणे ते या ठिकाणी पंतांची भूमिका निभावत असतात. आणि पहिला बॉल इथं डिलिव्हर केला जाईल परेश शेळकेच्या माध्यमातून. समोर तेवढाच घातक फलंदाज समाधान वास्कर अगदी तयार असणार आहे या लढतीसाठी. द्वितीय फेरीतली ही दुसरी लढत. पहिला बॉल समाधानसाठी. इथे काहीतरी घडले नक्कीच मैदानावरती. सिंगल तर काढलेली आहे, बाईच्या स्वरूपात आली आहे. बाईच्या स्वरूपात ही सिंगल आलेली आहे. जरूर बीमर आणि रनआउटसाठी रिवा असणार आहे. ऑन फील्ड पंचांचा निर्णय आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरावा लागणार आहे. बाईच्या स्वरूपात ही सिंगल आली आहे. चला खेळ आपण सुरू करायचा आहे. मयूर आणि समाधान वास्कर मैदानावरती. पुढील बॉल खेळण्यासाठी तयार. अचूक टप्प्याने भेदक मारा ही काशीत राहिली आतापर्यंत परेश शेळकेची. आता मात्र संघ वेगळा आहे त्यांच्यासमोर. मयूरसाठी अगदी उडी मारून घेतला आहे, त्यावरती थोडी चुकी झाली. जजमेंट थोडंसं चुकलं. जंप मारली होती खेळाडूने, मात्र दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण झाला आहे. तिथं क्षेत्ररक्षक होते प्रथमेश अगदी इनफिल्डमध्ये होता. तिथून मात्र अगदी थोडासा हाय जंप मारला तरी त्यावर त्या ठिकाणी यश आलं नाही. हाताला ब्रश करून बॉल सीमारेषे लगत गेला, तिथे पकडण्यात आला आहे. आणि त्यानंतर मात्र इथे सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आल्या धावफलकावरती. टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ते मात्र बिनगडी बाद 3 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. या मॅचमध्ये आपण पाहूया, मागच्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तब्बल 65 धावा केल्या होत्या बंगारपाडा टीमने. आणि बंगारपाडा टीमची काचीत राहिली आहे. दोन्ही मॅचमध्ये 65 धावा केल्या त्यांनी. 5 ओव्हरला पण 65 केल्या आणि 4 ओव्हरला पण 65 केल्या. आणि मागच्या मॅचमध्ये धुव्वाधार फलंदाजी राजा जोशीने केली आहे. एक मात्र अर्धषटक आज आणि आजच्या आणि कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आज मैदानावरती 56 धावा ठोकल्या त्याने. लाजवाब फलंदाजी राहिली. मात्र यातून कोणता संघ त्यांच्या समोर असणार आहे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी चालू असणारी लढत परेशानी मयूरमध्ये. आता मयूर थांबणार नाही. मयूरच्या बॅटमधून धुव्वाधार फटका, दमदार फटका, ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक आलाय षटकार. षटकामध्ये फक्त 15 धावा दिल्या होत्या. त्याच गोलंदाजीवरती आतापर्यंत 3 चेंडूवरती 8 आलेले आहेत. आणि त्यामध्ये हा षटकार आलेला आहे. 9 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. एक बाईच्या स्वरूपात आली, एक षटकार आलेला आहे आतापर्यंत. पुढील बॉल परेशचा. आता थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्यावरती मात्र हा फटका खेचला होता. तिथून मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनमध्ये आला, त्याने चेंडू अडवला आहे. तोपर्यंत 2 धावा अजून एक्झिक्यूट केल्या. धावसंख्या गेली आहे ती मात्र बिनबाद 11 धावसंख्येवरती. समाधान वास्कर. साथीला मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. वास्कर बंधू मैदानावरती आहेत. एकीकडे मयूर चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत समाधानच्या बॅटमधून धावा आली नाही, मात्र 3 वरती चेंडूवरती 10 धावा इथे वसूल केलेल्या आहेत फलंदाज मयूर वास्करने. पुढील बॉल खेळण्यासाठी सज्ज परेश शेळकेचा. आता मात्र या ठिकाणी अगदी कोलवट टप्प्याचा बॉल, त्यावरती कट करण्याचा प्रयत्न झाला.
बॉलच्या मेरिटमध्ये नाही आहे फलंदाजी. आणि आता मात्र निर्धाव चेंडूने सांगता होत असताना डॉट बॉल फेकला आहे. चौथा चेंडू डॉट आलेला आहे. 10वरती स्कोर कार्ड स्थिरावला आहे. त्यामध्ये विशेष आपल्याला फलंदाजी मयूरची पाहायला मिळाली आहे. परेश मात्र अगदी अचूक टप्प्याने गोलंदाजी करत आहे मैदानावरती. एक त्याचा खराब बॉल आला होता, थोडासा ओव्हरपिच शॉट होता, त्यावरती षटकार आला होता. आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला अगदी वेग देण्याचा प्रयत्न मयूरचा आपल्याला पाहायला मिळाला. 10 धाबा आत्तापर्यंत लागलेले आहेत. त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती काय होणार. पुढचा बॉल फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता, हलक्या हाताने ढकलला जरूर. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला, पकडला त्याने. कल्पेश आला चेंडूवरती, दुसरीचा प्रयत्न झाला होता, मात्र पंचांकडून इशारा आला. नक्कीच रेफर केलं आहे तिसऱ्या पंचांकडे. थोडासा क्रिटिकल आहे. कारण क्रिटिकल का नाही, कारण समाधान वास्कर त्या दिशेने आहे. पाया ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. पंच गणेश बायुष्कर सर आहेत. थोडासा बेल जरूर घेतला जाईल. थोडीशी क्रिटिकल कंडिशन आहे दोन्ही संघांसाठी. तिथून मात्र बाद झाला तर अगदी थोडीशी बिकट अवस्था होऊ शकेल. कारण समाधानला फक्त एकच चेंडू खेळण्यासाठी मिळाला आहे. बाद आहे. फलंदाज बॅट एकदम हवेत आहे आणि त्याच फुले फलंदाज होईल बाद. मोठी विकेट सफलता. रनआउटच्या स्वरूपात अशी विकेट फेकली ना तर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने सॅक्रिफाईस करावी लागली विकेट. एवढ्या मोठ्या फलंदाजाची विकेट अशा परिस्थितीमध्ये गेली आहे. का विचार केला या ठिकाणी 2 धाबा घेण्याचा. कारण समाधानची बॅट अगदी प्रेक्षकांना त्याच्या घरच्या मैदानावरती समोरच्या मैदानावरती पाहायला मिळाले नाही बॅटिंग त्याची. पहिल्या मॅचमध्ये फक्त 2 चौकार आणि त्यानंतर मग फक्त 1 चेंडू खेळून रनआउटच्या स्वरूपात तो बाद झालेला आहे. फारच चुकीचा कॉल होता. कम्युनिकेशन चुकीचं होतं दोघांचं. आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. 1 गडी बाद. धावसंख्या रोखली गेली ती मात्र पहिल्या षटकाच्या अंतिम 12 आहे धावसंख्येवरती. संदीप आलेला आहे बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती. आणि कल्पेश आपल्याला पाहायला मिळेल दुसरं षटक फेकत असताना. संदीप म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. येस, स्ट्रायकिंग एंडसाठी त्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्गवरती कल्पेश शेलके. पहिल्या षटकामध्ये अगदी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धाबा घेतल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांची मॅच जरूर आहे. मानसिकता असेल कमीत कमी 45-50 स्कोर कार्ड. कारण ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग केली पाली संघाने त्यांच्यासाठी हा स्कोर आवश्यक आहे. पहिलाच बॉल डिलिव्हर केला, लोन फुटलाच होता, त्यावरती स्ट्रोक खेळता आला नाही. अजून एक डॉट बॉल येतोय. षटकाची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. धावा रोखल्या गेल्यात 12 धावसंख्येवरती. पहिला चेंडू इथं समाप्त झाला आहे. संदीप मात्र बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचमध्ये सुद्धा फार स्ट्रगल पाहिला होता कोंडेवाल टीमचा. 43 धावसंख्या करत असताना शेवटच्या बॉलची वाट पाहावी लागली होती. पुढील बॉल काही कल्पेशचा एक कट करण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट थर्मॅनला चेंडू उठवला होता, त्यावरती सिंगल आली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावा लागल्या. 1 गडी बाद 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार पाहिला आपण. त्यानंतर मयूर पुन्हा एकदा थोडा शांत झालेला आहे. 5मध्ये त्याने 11 केलेल्या आहेत. 2मध्ये 1 झालेली आत्तापर्यंत. विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये रोहित पाटील. त्यानंतर कल्पेश शेळकेचा पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न सफल झाला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फेकला, तोपर्यंत 1च धावावरती रोखलं आहे. 2 चेंडूवरती सिंगलने धावसंख्या आली आहे. आणि धावसंख्या जाऊन पुढे ती मात्र 1 गडी बाद 14 धावसंख्येवरती. 3 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. मोठ्या फटक्यापासून या ठिकाणी वंचित ठेवलं थोडंसं. त्यानंतर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, पंचांवरती प्रभाव नाही. थोडीशी नाराजी व्यक्त करते फलंदाज. मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली कल्पेशच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले होते असं वाटतं होते. आता मात्र धावसंख्या जास्त प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र 4वरती फक्त 2 आलेले आहेत. आणि आता धावसंख्या लागली आहे ती मात्र 14 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना कट करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या दिशेने परेश आहे. चेंडू वेगाने फेकला, त्यानंतर सिंगल आली. अगदी योग्य दिशेने वाटचाल करत असताना
गोलंदाज पाहायला मिळतो आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 12 आल्या त्या, असं वाटलं होतं की आता हा स्कोअर कार्ड याच सरासरीने दाखल झाला तर मात्र किमान 45-48 धावा होऊ शकतील. तसं काही घडू न देता कल्पेशने कमबॅक केलं आणि आतापर्यंत 5मध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. त्याला यश मिळालं जरूर नाही षटकामध्ये, मात्र धावसंख्या रोखण्यामध्ये तो यशस्वी झाला आहे. फक्त धावा त्याने 3 दिलेल्या आहेत. आता स्ट्रायकिंग गेला मयूर वास्कर आहे, पाहूया त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत का. कारण धावसंख्या लागली आहे. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असताना 15 धावा. फुलटॉस बॉल होता, त्यावरती स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न फसला आहे. चेंडूवरती धाव आली नाही, षटक समाप्त झालं. षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे. कुंडेवाल संघाच्या धावसंख्येवरती लागल्यात धावा 1 गडच्या मोबदल्यामध्ये फक्त 15 धावा. राहुल आलेले आहेत. राहुल शिर्के गोलंदाजी मार्गवरती. समोर संदीप म्हात्रे ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 4 बॉल खेळले गेलेले आहेत, 2च धावा त्याला करता आलेल्या आहेत. जय बापदेव पाली संघ दुसऱ्यांदा फिल्डिंग करताना पाहायला मिळतं. योग्य दिशेने आपल्याला निर्णयाची अपेक्षा त्यांच्याकडून केली गेली आहे. कारण 15 धावसंख्येवरती 2 षटकं समाप्त झालेले आहेत आणि या वेळेला अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. एकच गडी बाद झाला. 2 षटकामध्ये सावरण्याची संधी कुंडेवाल टीमला आहे, तर सावरण्याची संधी देणार का. कारण तेवढाच गोलंदाजीचा ताफा पाळी संघाकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटच्या मधोमध आला नाही. तर ज्या पटकरता बॅटचा साऊंड आला त्यामध्ये गती किती होती चेंडूमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. परेश नंतर राहुल काशीत राहिले. वेगवान गोलंदाजी आणि अगदी यॉर्कर लेनची गोलंदाजी केली जाते वारंवार. आपण आत्तापर्यंत इनिंगमध्ये पाहिलं तर एकही वाईट नाही. मागच्या इनिंगमध्ये मला वाटतं सुद्धा वाईट नो बॉल आला नव्हता पाळी संघाच्या माध्यमातून. आणि आताही तीच परिस्थिती आहे. समोर मात्र मयूर आहे, अशा अपेक्षा त्याच्याकडून भरपूर आहेत गोंडेवाल टीमला. त्याच्या बॅटमधून फटके येतील का. थोडा बॅकफुटला गेला होता, जागा बनवली ती चपलून, मात्र या ठिकाणी स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही आहे. अजून एक डॉट बॉल जातो आहे. अगदी आपण पाहिलं तर 8 बॉलवरती त्याने 12 धावा केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 16वरती थांबून धरली आहे. 2 चेंडूवरती सिंगल आल्या. धावसंख्या उभारण्याची आवश्यकता आहे, कारण पालीसारख्या संघासमोर किमान 4 षटकामध्ये 40 जरी झाल्या तरी बॅटिंग टोटल उभी राहू शकेल. आता त्या परिस्थितीमध्ये आता मयूरला फटकेबाजी करावी लागेल. नो लुक शॉट खेळला होता यावेळेस, मात्र उंची अधिक गाठली, अंतर गाठता आलं नाही. विकेट किपरच्या मागं प्रोटेक्शन चांगलं होतं, तिथं झेल टिपला जातोय. प्रतीकने हा झेल पकडला आणि मयूरला मात्र इथं बाद होऊ लागतं. 9 चेंडूवरती त्याने धावा केल्या, फक्त 12 धावा. आणि धाव मात्र रोखून धरले 16 धावसंख्येवर. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आल्या खेचलाय, त्यावरती शतक चकचकलाय. बॉल चालला सीमारेषे बाहेर, स्टेट डाऊन द विकेट. येथील 6 धावा, षटकार. आल्यासारखा फलंदाजी करतोय आणि घेतला षटकार. धावसंख्या 22 वरती. राहुलचा पुढचा बॉल ऑन साईडला, यावेळेस हाफ टॅकरला उडवलाय. अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, दुसरीचा कॉल दिला संदीपने. 2 धावा इथून पूर्ण होत असताना तिसरीसाठी धावण्याचा प्रयत्न झाला होता आणि कदाचित तिसरी पूर्णही झाली असती. तर राहुलने सरळ चेंडू फेकला यष्ट्यांवरती, थोडासा खराब थ्रो केला होता.
2 धावा आल्या, धावा वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. जो कुठेतरी मंदावल्यासारखा वाटवता स्कोर कार्ड तो मात्र आता वेगाने वाढवण्याचा प्रयत्न इथून मात्र प्रसादचा पाहायला मिळतो. धावसंख्या 24वरती 2 गडी बाद. षटकातला हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येण्याची अपेक्षा केली जात आहे कुंडेवाल टीमकडून. मात्र राहुल आहे समोर. त्याच्या गोलंदाजीचा आपण विचार केला तर अचूक आणि वेगवान मारा त्याच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचा बॉल डॉट आला. थोडा पश्चाताप व्यक्त केला खरं तर प्रसादने की हा चेंडू कदाचित मी थोडासा ऑफ ड्राईव्ह केला असता तरीसुद्धा सिंगल डबल येऊ शकली असती. तसं काही घडून देता. इथून मात्र षटकाची समाप्ती. 3 षटकामध्ये 8च्या सरासरीने धावा दिल्या. 2 गडी बाद. 24 धावा. बॅटिंग करत असताना टीम स्मिथ अँड प्रियांशी 11 कुंडेवाल टीमसमोर. नक्कीच संतोष. खरं तर पाहायला झालं तर आता कुंडेवाल संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अर्थातच प्रसाद भोईर हा एक फलंदाज आहे ज्याच्याकडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल कुंडेवाल टीमला. कारण प्रसाद भोईर म्हटला तर कुंडेवाल टीमचा छोटा बकासूर. असताना पाहायला मिळू शकेल संदीपसाठी. 24 लागलेल्या आहेत. त्यामध्ये किती ॲड केल्या जातील, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, प्रसादला मागचं स्ट्राईक येणार का, संदीप कशा प्रकारचा खेळ खेळेल, असे सारे प्रश्न इथे मात्र आहेत. फुल टॉस बॉल. त्यावरती कनेक्शन चुकीचं आलं. जेल पकडला जातोय. रोहितला मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती सफलता. फुलटॉस फेकला होता त्यावरती पटका कनेक्ट करता आला नाही संदीपला. सरळ या ठिकाणी आपण पाहतो स्वतः गोलंदाजाने हा झेल पकडला. पहिल्या चेंडूवरती सफलता आली आहे आणि स्कोअर कार्डवरती धावा ॲड केला जाऊ शकणार नाहीत. 24वरती स्कोअर कार्ड थांबून धरला आहे. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन आलेले फलंदाज जितू गायकवाड स्वतः कर्णधार आहे. गोलंदाजी फार चांगली केली होती मागच्या मॅचमध्ये. आता मात्र फलंदाजी करायची आहे. उर्वरित 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 24 आहेत धावा. त्यामध्ये हा पटका ऑन साईडला खेचला आहे. मला कार्पेट चाला चेंडू बारक्या चेंडू खाली येतो तोपर्यंत फक्त सिंगल आली. पहा किती वेगाने धाव घेतली. 15-20 पावलांदाराला रनअप करावा लागला आणि त्यानंतर चेंडू फेकी करत असताना एकच धावेवरती रोखलं फलंदाजांना. कारण स्ट्राईक घेतली आहे मात्र प्रसाद भोईरने. आता पाहूया प्रसादच्या बॅटमधून काही पटके येतात का. कारण 25वरती स्कोअर कार्ड आहे. फायटिंग चॅलेंजनी टोटल उभी करायचं असेल तर किमान 40चा आकडा आवश्यक होता. तो मात्र या ठिकाणी काहीसा दुसर वाटायला लागला आहे. कारण 4च चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित मात्र प्रसादची बॅटिंग लागली तर मात्र तो आकडा गाठू शकतात. पाहूया पुढचा बॉल. त्यावरती कोणते कनेक्शन आहे. डॉट आला आहे बॉल. ऑफटिकोरचा यॉर्कर लेनचा बॉल फेकला. पहा अगदीच सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, माइंडसेट करून गोलंदाजी करतो आहे रोहित. कारण कॅप्टन लिडिंग पण का म्हटलं जातं. कारण शेवटचं षटक तो घेतो आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी विकेटसुद्धा प्राप्त केले त्यांनी. मागच्या मॅचमध्ये एक षटकार त्याच्या गोलंदाजीवरती येऊनसुद्धा त्याने फक्त 11 की 12 धावा दिल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी 3 चेंडूवरती फक्त एकच दिले. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि तेवढा ताकदवर फलंदाज त्याच्या समोर असताना हा स्ट्रोक चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती एका टप्प्याने फेकला. थोडासा खराब थ्रो. 2 धावा इथे पूर्ण झाल्या धावसंख्येमध्ये आणि धावा झाल्या त्या मात्र 3 गडी बाद 27 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडूवरती एखादा मोठा स्ट्रोक आता
कुंडेवाल टीमकडून अपेक्षा केली जाते प्रसाद भोईरकडून, जो मात्र 5मध्ये 10 धाबा आत्तापर्यंत खेळतोय. त्याच्या बॅटमधून या धाबा अपेक्षित होत्या, मात्र त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नाही. त्यानंतर मात्र उर्वरित 2 चेंडूवरती एखादा येईल का? आलाय जरूर, उंची आहे मात्र अंतर गाठेल का? आणि अंतर गाठलंय. आलाय षटकार प्रसाद भोईरच्या बॅटमधून. उशिरा येणार असेल तर लगेच मॅच स्टार्ट करा दुसऱ्या बॉलने. षटकारानंतर 33 धाबा लागलेल्या आहेत. अजून एक आला तर नक्कीच 39 लागू शकतील. ओव्हर पिच बॉल होता, त्यावरती हा मोठा स्ट्रोक, तेवढीच ताकद आणि तेवढीच नजाकत पाहायला मिळाली या बॉलवरती. षटकाराला 33 झाल्या. मॅच बॉल आलेला आहे, पाहूया प्रसादच्या बॅटमधून. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. 6मध्ये 16 केलेल्या आहेत आतापर्यंत. चार ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 40चा आकडा गाठला तरी एखादी चांगली मॅच पाहायला मिळू शकेल, कारण त्यांनी सुद्धा चांगली बॉलिंग दाखवली आहे. पुढील बॉल रोहितचा. 9 धाबा तर षटकामध्ये आल्यात. प्रसाद तयार आहे, ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न. बॉल आला इथे वाईटचा इशारा. पहिला अवांतरचा बॉल फेकला आतापर्यंत या 17मध्ये. सिंगल येत असताना धावा झाल्या 34. शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रयत्न चालू आहेत प्रसादचे. एक तर आलेला आहे, मात्र रोहित पाटील तेवढा ताकदनी गोलंदाजी करत असताना, विचाराने गोलंदाजी करत असताना वारंवार पाहायला मिळतो आहे. त्याच्या माध्यमातून शेवटचा बॉल कशा प्रकारे फेकला जातो आहे. पाली टीमच्या बाजूने की कुंडवाल टीमच्या बाजूने. फटका आला आहे, क्षेत्ररक्षक नाही, बॉल चालला आहे सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर चाललाय बॉल. प्रसादच्या बॅटमधून चौकार. आणि 39 एक बॅटिंग टोटल उभं करून दिले खरं तर. आणि 7मध्ये 20 केल्या प्रसाद भोईरने. आणि एकूण धावफलक लागला तो मात्र 38 धावसंख्येचा. आणि टोटल स्कोअर करावा लागेल तो मात्र रोमन 11 बाबदेव पाली टीमला 39 धावा 4 षटकांमध्ये करायच्या आहेत. एक चांगली संघर्षमय मॅच पाहायला मिळेल ही आपण अपेक्षा करूया. आणि जाऊया पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र रिवाज सर यांच्याकडे आपण जाऊया पहिल्या सत्रासाठी. दुसऱ्या सत्रासाठी 39ची आवश्यकता आहे. चला यंगस्टार बंगारपाडा टीमच्या कॅप्टन्सने इथे येऊन थांबायचं आहे. चला बॉल बॉय. लाल सूर्य मात्रे या मॅचचा आनंद घेतात. आपलं सहर्ष स्वागत. एन्जॉय ग्रुप ट्रॉफी मानगर. आणि या मानगर गावामध्ये अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक वर्ग सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. आज बरेच जण लाईव्ह देखील या स्पर्धेचा आनंद घेतात.
सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करा. खूप चांगली स्पर्धा आहे बघा. 11:08 झालीत आणि आता सेकंड लास्ट सामना म्हणजेच 12च्या आतमध्ये ही स्पर्धा समाप्त होईल. येस बॉल बॉय नाव काय? आमचा बॉल बॉय. त्याचं कौतुक केलं पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू घेऊन गेला. आज एन्जॉय ग्रुपला सहकार्य करत असताना ही सर्व मंडळी. विद्याधर म्हात्रे आमचे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज त्यांचे सुपुत्र. बघा बॉल घेऊन जाण्याचा काम हा टेनिस क्रिकेटचा करिअर आहे, सुरुवात आहे. गेम इज ऑन. पहिला बॉल. हो पहिल्या बॉलवर इनसाइड आउट खेळलाय इनफिल्डच्या वरून. सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतो वेगानं. तोपर्यंत वेळ होता. 2 धावा पलून काढल्यात. एका बाजूला विशाल शेलके, दुसऱ्या बाजूला बारक्या शेलके. खरं तर बारक्याचं नाव तुम्ही बघितलं ना तर बारक्याचं नाव आहे विष्णू शेलके. परंतु बऱ्याच ठिकाणी स्पर्धेमध्ये बारक्या शेलकेचा नाम उल्लेख बारक्यानं केलं जातं. हा बॉल वाईट बॉल. अतिरिक्त बॉल. पहिला गोलंदाज मोनिशला तुम्ही पाहताय. मोनिश या गोलंदाजाचा हा बॉल वाईट. पहिल्या बॉलवर धावा 2. अशा प्रकारे पॉवर प्लेचं पहिले षटक. आडव्या पाडणं केलेला प्रयत्न. हो हो कॉट बिहाइंड द विकेट. बॅटला ब्रश झाला. त्यानंतर शरीरावर चेंडू आदळला. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. पाली संघाला मिळालाय पहिला धक्का. आणि अशा प्रकारे आपण पाहताय पहिल्या बॉलवर 2 धावा जरी आल्या असल्या ना तरी मात्र मोनिशनं पलटवार केलाय. हा विकेट प्राप्त केलाय. अडचणी तर आहेत त्यांच्या समोर. लो स्कोरचा त्यांनी अगदी आव्हान समोर ठेवला. परंतु या छोट्या आव्हानाला पाठलाग करत असताना आता पाली संघ कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल. आतापर्यंत 3 धावा धावफलकावर लागल्यात. मोनिशचा हा पुढील बॉल. नवीन आलेला बॅट्समन रोहित पाटील त्याला फेस करेल. मोनिश पाटील टू रोहित पाटील. शॉर्ट पिच बॉल. तोही रोहित पाटीलला त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. कधी नेहमीही रूम बनवतो. ऑफ स्टंपला जातो. फुटवर्कचा वापर करतो आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार ठोकताना पाहायला मिळते रोहित पाटील. फुल्लरलेनचा बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह. पुन्हा संदीप येईल वेगानं. चेंडूला पकडेल फेकेल. गुड थ्रो. मात्र एक धाव मिळते. पॉवर प्लेमध्ये खरं तर मोनिशला चांगली गोलंदाजी करणे अपेक्षित होती कुंडेवाल टीमसाठी. परंतु काय घडलं
रोहित पाटीलला रोहित पाटीलनं 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्या. मागच्या मॅचमध्ये देखील धावांना सुरुवात करणारा हाच रोहित पाटील. मागे देखील मागच्या मॅचमध्ये पाटणी टीमच्या विरोधात थोडंसं अडचणीत आला होता हा पाली संघ. शॉर्ट पिच बॉल कव्हर ड्राईव्ह करण्याचा बारक्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, बॅटच्या काहीशा बरोबर प्रॉपर टायमिंगमध्ये बॉल आला नाही आणि त्याच कारणानं इथे 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू थांबतो. एक सिंगल आली आहे. एका धावेनं एकूण धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 15 धावा. रोमन 11 बापदेव पाली हा संघ खेळत असताना स्मिथ अँड प्रियांशी 11 कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमच्या अगेन्स्ट विनर वर्सेस विनर असा हा सामना आहे. एक विजय संपादित करून एकमेकांसमोर आता हे संघ खेळत आहेत. आता वाट पाहतोय यंगस्टार भंगारपाडा संघ की कोणता संघ आमच्या संघाच्या विरोधात खेळेल. मग कुंडेवाल की पाली ही वाट पाहिली जाते. परंतु 4 ओव्हरच्या मॅचमध्ये कोणता संघ पुढे येईल सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी. एक सुपर 3 मध्ये संघ दाखल होईल. कालच्या रात्रीमध्ये मंगलमूर्ती कालुंद्रे संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. मंगलमूर्ती कालुंद्रे संघानं कालच्या रात्रीमध्ये मजल मारली आहे. आज कोणता संघ पुढे जाईल. चेंडू पॅडवर आलं तयास. लेग बिफोर द विकेट. संजय वास्कर लिजेंड प्लेयर हा पहिल्या बॉलवर बारक्या शेलकेला तंबूचा रस्ता दाखवतोय. LBW आउट. उन्होंने हासिल की वो भी बार क्या शेलके की. शायद संजय वास्कर इस मुकाबले में वापसी दिलाएगा क्या इस कुंडेवाल टीम को. काफ़ी सारी उम्मीदें जताई है संजय वास्कर से क्योंकि ये लीजेंड खिलाड़ी है, 40+ के खिलाड़ी है और उनके पास बहुत ही बड़ा तजुर्बा है और तजुर्बे के साथ अभी उनको गेंदबाजी करनी पड़ेगी. नए बल्लेबाज राहुल शेल के बीच मैदान के ऊपर चौथे बल्लेबाज 4 नंबर के बल्लेबाज. ये लेग स्टंप पे डाली. बहुत बड़ी गलती की संजय वास्कर ने और उस गलती का नतीजा भुगतना पड़ा संजय को. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ आया ये लंबा छक्का. इस गेंद लेग स्टंप पे गिरी ना. ओह और पलटवार. ये गेंद की मांग कर रहा था समाधान वास्कर. समाधान वास्कर कह रहा है ऐसी गेंद डालो कि बल्लेबाज की गिल्लियां उखड़ ले और ये गिल्लियां उखड़ दी बल्लेबाज राहुल शेलके की और 1 विकेट. करने के लिए यहाँ पर काफ़ी बड़ा संघर्ष करना पड़ेगा संजय वास्कर को क्योंकि बहुत सारे कम रन आए हैं फर्स्ट इनिंग में. काफ़ी लक्ष्य देखा जाए तो 39 का लक्ष्य खड़ा किया है और 39 का लक्ष्य खड़ा किया तो इस ओवर के बाद यानी कि फर्स्ट ओवर में 15 आए, दूसरे ओवर में 3 गेंद के समाप्ति के बाद 21 रन. संजय वास्कर काफ़ी अच्छी गेंद डाली. नए बल्लेबाज कल्पेश.
ये गेंद कल्पेश के लिए स्वीप करने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति। वापसी कर रहा है संजय भास्कर, काफी बड़ा इनके पास अनुभव है। अभी ये जर्क में डाली थी, शायद ऑफ स्टंप में ब्लॉक और एक सिंगल मिलेगी। फील्डिंग भी वहां पर अच्छी और 1 रन से बढ़ेगा स्कोर। स्कोर कार्ड के ऊपर 22 रन 3 विकेट के नुकसान के बाद। 22 रन 39 बनाने हैं। रन तो कम आए थे, लेकिन इस कम रन के लिए रोक लगाने के लिए अच्छी गेंदबाजी की मांग करते हैं कुंडेवाल टीम। ये कवर ड्राइव करने का प्रयास रोहित पाटिल और यह अच्छी गेंद की समाप्ति। संजय भास्कर ने हालांकि देखा, पहली गेंद जो फेंकी थी इस गेंद के ऊपर बारक्या को आउट किया, लेकिन दूसरी गेंद के ऊपर छक्का लगाया और उसके बाद कमाल की वापसी की उसने। अच्छी गेंदबाजी। अभी आने वाली 12 गेंदें 17 की जरूरत। 12 गेंदें 17 रन। 17 का खतरा किसको लगेगा, टीम पाली को या टीम कुंडेवाल को, यह आने वाला वक्त तय करेगा। 12 गेंदें 17 रन। सारे कुंडेवाल टीम के खिलाड़ी इकट्ठा है। किसको गेंदबाजी दी जाएगी। शायद जीतू गायकवाड़ के हाथ में ये गेंद थाम लिया है और उनके कंधे के ऊपर ये ढेर सारी जिम्मेदारी दी है, क्योंकि इस ओवर से ही मोमेंटो शिफ्ट होने वाला है। इस मैच को यू टर्न देने वाला ये ओवर साबित होगा क्या। जीतू गायकवाड़ ये अच्छे खिलाड़ी है, जीतू ऑलराउंडर, लेकिन यहां पर गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए आए हैं। समाधान भास्कर ने भरोसा जताया जीतू गायकवाड़ के ऊपर। आज की रात में देखा कुंडेवाल गांव के 2 टीम खेलते नजर आए। रोहित पाटिल बल्लेबाज मैदान में खेल रहे और रोहित पाटिल ने यह मैच, ये मुकाबला जीता तो 2000 का इनाम मिलेगा केतन पाटिल के ओर से। केतन पाटिल इस मुकाबले को देख रहे, हमारे संदेश पाटिल 24 इवेंट्स के ओनर, ये भी मुकाबला देख रहे। रोहित के लिए तो इनाम लगाया, लेकिन साथ ही कल्पेश शेलके ने उन्हें स्ट्राइक भी दी और स्ट्राइक रोटेट करते हुए 1 रन से बढ़ेगा स्कोर। अब आने वाली 11 गेंदें और 16 रनों की जरूरत। 16 का डोला, ये 16 का डोला कौन रंग लाएगी, किस टीम जीतेगी इस मैदान के ऊपर। शबनम गिरती हुई, काफी ठंडक, क्या मौसम हुआ इस मैदान के ऊपर। ये लंबा हिट खेलने का रोहित ने जो प्रयास किया था ना, लेकिन कामयाब नहीं हुए, चकमा खा गए और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। आने वाली 10 गेंदें, अभी 16 रनों की जरूरत। ये वेरिएशन दिलाया जीतू गायकवाड़ ने, जाना परखा। पिछली गेंद रफ्तार से फेंकी थी, लेकिन ये गेंद धीमी से फेंकी और चकमा खा गए फिर से यहां पर रोहित पाटिल। हमारे रविंद्र पाटिल, शिवसेना वडघर प्रमुख, ये बहुत ही दिलदार इंसान, लेकिन यहां पर देखा जाए तो उनके एंजॉय ग्रुप की ये टूर्नामेंट रंग लाई है। ये गेंद दूसरी का प्रयास, हवा में थ्रो की, समय गया, समय तो निकल गया दोस्तों, और इसी के साथ ये 2 रन कंप्लीट और ये 2 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। अभी आने वाली गेंदें और रनों का फासला 8 गेंदें 14 रन। 8 गेंदें 14 रन। जीतू गायकवाड़ काफी अच्छी नपीतुली गेंदबाजी कर रहा है। सामने बल्लेबाज अभी रोहित पाटिल, काफी शॉर्ट पिच गेंद थी। रोहित पाटिल का बल्ला पहले से घूम चुका और इसी के साथ दूसरी का प्रयास, गड़बड़ हो गई। गड़बड़ तो हुई थी मैदान के ऊपर। अंपायर शशि मेहर का इशारा यहां पर आता हुआ। थर्ड अंपायर चेक करेंगे कंट्रोल रूम में 22 कर, क्या ये रन आउट है। समाधान भास्कर भी थोड़े से हड़बड़े थे मैदान के ऊपर। देखो ऑन स्क्रीन के ऊपर, ये रोहित के लिए बहुत शॉर्ट पिच गेंद था, पहले से बल्ला घूम चुका और इसी के कारण टाइमिंग नहीं मैच हुआ। लेकिन ये 1 रन तो बटोरी, दूसरी का प्रयास किया। ये देखो हाथ से निकल गई थी समाधान भास्कर के गेंद।
थ्रो थोड़ी खराब थी, लेकिन इसके बाद समाधान ने एक हाथ से गेंद उठाया तो है, स्टंप के ऊपर फेंका भी है और ये बल्लेबाज आउट। ओ यूटी, यानी कि मिलेगी केवल 1 रन। अभी मुकाबले में मजा, क्योंकि आने वाली 7 गेंदें और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। क्या मुकाबला हुआ है दोस्तों, एंजॉय ग्रुप ट्रॉफी में एंजॉय दिलाने वाला मुकाबला, क्योंकि ट्रॉफी का नाम ही एंजॉय और हमारे ग्रुप का नाम भी एंजॉय। एंजॉय करते हुए हमारे सारे आयोजक, काफी दिलदार आयोजक है, बहुत प्यार जताया हमारे प्रकाश पाटिल नाना ने इस टूर्नामेंट को, जिसने आगाज किया। एक ख्वाब देखा उन्होंने, सभी लाडले आयोजकों ने एक सपना देखा कि हमारे गांव में एक नाइट टूर्नामेंट होनी चाहिए, और वो सपना यहां पर पूरा करते हुए हमारे लाडले आयोजक, क्योंकि मुकाबले भी ऐसे होते, 2 रात 2 दिन में हमने देखे, तेज तरार मुकाबले देखने को मिल रहा है, दिलों की धड़कन तेज करने वाले मुकाबले होते हैं। ये भी मुकाबला वैसा ही होने वाला है। आने वाली 7 गेंदें, 13 की जरूरत। ये मैच जीतू गायकवाड़ ने तो बनाया है अभी तक, ये गेंद अच्छी डालनी पड़ेगी जीतू को, लेकिन ये भी गेंद अच्छी, क्या गेंदबाजी, बाएं हाथ के बल्लेबाज को भी खड़ा किया, और इसी के साथ कुंडेवाल टीम फिर से वापसी करते हुए इस मुकाबले में, क्योंकि आने वाली 6 गेंदें अभी 13 की दरकरार। क्या मुकाबला हुआ है महेंद्र, ये मुकाबला रोंगटे खड़ा करेगा हर एक दर्शक का, हर एक कुंडेवाल के दर्शक का, हर एक पाली के दर्शक का, क्योंकि 6 गेंदें अभी 13 की जरूरत। बहुत अच्छी टूर्नामेंट, ये प्रतियोगिता जो हमने रखी है ना, ये इसलिए दर्शकों को खुश करने के लिए। लाइव जितने दर्शक जुड़ चुके हैं हमारे पीटीसी के माध्यम से, सभी दर्शकों का यहाँ पे हम दिल की गहराई से स्वागत करते हैं। ये ट्रॉफी है एंजॉय ग्रुप की, ये ट्रॉफी है एंजॉय ग्रुप, एंजॉय दिलाने वाली। 6 गेंदें, 13 की जरूरत। अभी बल्लेबाज तो बाएं हाथ के नॉन स्ट्राइक पर जाएंगे, प्रतीक शेलके, और उनके साथ रोहित पाटिल, जो कि रोहित पाटिल ने पिछला मुकाबला जीता था, मैन ऑफ द मैच के हीरो रहे थे, वही रोहित पाटिल बीच मैदान के ऊपर। 6 गेंदें, 13 की जरूरत, लेकिन गेंदबाज आएगा अभी कुणाल वास्कर। पापा कहते हैं बेटा बड़ा नाम करेगा, पापा ने तो अच्छी गेंदबाजी की है, क्या बेटे ने भी अच्छी गेंदबाजी करेगा। पहली गेंद कुणाल की, यहां पर वाइडिश लॉन्ग ऑन कॉर्नर के तरफ 2 फील्डर आए, कॉल नहीं था, ये गलती सुधारनी पड़ेगी अभी खिलाड़ी कुंडेवाल टीम को। कॉल बहुत महत्वपूर्ण रहता है दोस्तों, जब भी कैच हवा में रहती है तब भी कॉल होना चाहिए। जब गेंद सामने आता है, 2 खिलाड़ियों की टक्कर होती है ना, तब भी कॉल होना जरूरी होता है, ये कॉल नहीं था। अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद सामने दिया, रन नहीं मिलेगी, मैच बनते जा रहा है। अभी डॉट गेंद की समाप्ति, आने वाली 4 गेंदें और जीतने के लिए 11 की जरूरत। हमारे केडी भी अभी बहुत अच्छी ऑपरेटिंग करते हुए 4 गेंदें 11 रन, क्योंकि अभी उनका भी पूरा ध्यान इस मुकाबले के तरफ। ये भी गेंद जर्क में डाली है, रोहित नहीं भाग रहे, रोहित कह रहा है मैं ही जिताऊंगा इस मैच को, लेकिन ओवर कॉन्फिडेंस होगा क्या। कभी कभी कॉन्फिडेंस भी ओवर कॉन्फिडेंस होता है दोस्तों, लेकिन यहां पर 3 गेंदे 11 रन। शायद रोहित को 2 रन लेना चाहिए, 1 रन तो लेना है, दूसरी का प्रयास सैक्रिफाइस करने के लिए जाना चाहिए, लेकिन ऐसे नहीं हो रहे। यहां पर सेल्फ कॉन्फिडेंस ज्यादा जताता हुआ 3 गेंदे शॉट ऑफ द लेंथ। ओहो, मयूर ने पैरों से गेंद को रोका, बेहतरीन फील्डिंग मैदान में हो रही है। यहां पर थ्रो खराब हुई, हालांकि देखा जाए तो ये 2 रन तो पूरे हुए। वहां पर जैसे ही खिलाड़ी आया, ऑन स्क्रीन में देख रहे हैं आप, गेंद शॉर्ट पिच थी, हवा में थी, मयूर वास्कर वहां पर आया, पैरों से गेंद तो रुकाई थी, लेकिन वहां पे थ्रो थोड़ी खराब हुई और इसी के कारण 2 रन पूरे। समाधान नाखुश है इस स्क्रीन पे ऊपर देखते हुए। 2 गेंदे 9 की जरूरत, 2 गेंदे 9 रन, 6 में 13 की जरूरत थी। क्या मुकाबला रंग लाया है, 2 गेंदे 9 की जरूरत। ओहो,
और ये डॉट गेंद की तालियों की गूंज मैदान के ऊपर। मैंने कहा था माही कि पापा कहते हैं बेटा बड़ा नाम करेगा। संजय वास्कर ने तो नाम बड़ा किया, पापा ने किया, बेटा भी कर रहा है। एक गेंद नाउ और इसी के साथ कुंडेवाल टीम ने इस मुकाबले को जीता है। हीरो बने गेंदबाज और गेंदबाजों ने जिताया ये मैच। ठोक डीजे बंद। अरे क्या मुकाबला हुआ है आज, तो नाचना चाहिए, झूम उठना चाहिए। ये मुकाबला ही ऐसा हुआ है, काफी मुकाबला अच्छा, तेज, दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। और इस मुकाबले में काफी दर्शक खुश, और हमारे रविंद्र पाटिल जो शिवसेना वडगर प्रमुख, ये भी खुश हुए और उन्होंने प्राइज लगाया इस गेंदबाज के लिए, कुणाल वास्कर के लिए 1000 का इनाम एंजॉय ग्रुप के तरफ से। कुणाल वास्कर की अच्छी गेंदबाजी यहां पर देखने को मिले और उसके लिए 1000 का इनाम। चलो टॉस के लिए आना है तुरंत।